नमस्कार, जय शिवराय. तुमचं सर्वांचं आमच्या चॅनलवरतीच म्हणजे नेहानी भूषण या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आम्ही हा आमचा पहिला मोठा ब्लॉग आहे तो पोस्ट केलेला आहे आणि त्याच ब्लॉग विषयी आम्ही आज ह्याच्यात माहिती सांगणार आहोत. ह्याच्या आधी आम्ही एक छोटा मिनी ब्लॉग पण केलेला आहे, तो आमच्या या चॅनलवर आहे म्हणजे नेहानी भूषण या चॅनलवरती आहे, तर तुम्ही जाऊन चेक करा. तर आज काही अशा गोष्टी आहेत जे आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये चालू ब्लॉगमध्ये कव्हर नाही करू शकलो, त्या आता आम्ही ट्राय करतोय की या ब्लॉगमध्ये कव्हर करायचा. ठीक आहे, जसं काही गोष्टी झाल्या की काही टिप्स अँड ट्रिक्स आणि नाहीतर मग आणि सोबत एक्सपेन्सेस जे आमचे झालेले आहेत की किती बजेटमध्ये तुम्ही ही ट्रिप करू शकता आणि कुठे कसं काय, म्हणजे पुढे फ्युचरमध्ये जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर तुमचं टायमिंग वाचेल आणि तिकडे टायमिंग वाचवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या गोष्टीसाठी हा ब्लॉग आम्ही बनवतोय. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप युजफुल पण होईल आणि खूप एंटरटेनिंग पण असेल. तर हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत. तर एक्सपेन्सेस मी काय काय कसे कसे झाले ह्याचं सविस्तर माहिती मी या ब्लॉगच्या एंडिंगला देणार आहे, तर नक्की हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आता मी उठलोय, तसं तर मी झोपलीच नाही. सकाळचे पहाटेचे 4:15 वाजलेत आणि मी तर झोपलीच नाही, कारण की माझी शिफ्ट होती, नाईट शिफ्ट होती. त्याच्यामुळे मी रात्रीचं काम करते, माझं वर्क फ्रॉम होम असेल, तर त्याच्यामुळे माझी शिफ्ट झाली आणि तसं मी ट्राय केलं झोपायला, पण मला झोप काय आलीच नाही. असंही माझी शिफ्ट 3 वाजता संपते आणि त्याच्यानंतर मी ट्राय केलेलं झोपायला, पण माझं काही झोप आली नाही मला. आणि आता 4:15 वाजले तरी मी 10-15 मिनटं झोपलेत आणि माझे हे झोपलेले पूर्ण त्यांची बऱ्यापैकी झोप झाली, ते झोपलेले 12च्या दरम्यान. तर आता आम्ही पटकन रेडी होणार आहे आणि नाशिकसाठी, आणि मग आपण रेडी झालो, आता भेटू, बाय. सो आता मी रेडी झालो आहे आणि मेकअप वगैरे झाला आहे आणि आमचं हे पण रेडी झाले. अहो या या साडीपासून मीच व्हिडिओ बनवते, आत्ता येतं काय उशीर झाला ऑलरेडी. तर आता झालो आहे रेडी, आता मी निघतो. पुढचा ब्लॉग तुम्हाला पुढे कंटिन्यू. ठीक आहे, ठीक आहे. काय मोठा डायलॉग मारलाय माझ्या नवऱ्याने. आमच्या मॅडमला ब्रेकफास्ट म्हणजेच काय आहे ते का, काय आहे? प्रोटीन शेक. प्रोटीन शेक भेटीस, प्रोटीन शेक दिलेला आहे. माझी प्रोटीन नाही घ्यायची, ही जिमला जातात मग मला पण प्रोटीन घ्यायला लागतं. खूप मस्त लागतं, चॉकलेट फ्लेवर असतं. सकाळी सकाळी चॉकलेट मिल्कशेक पिल्यासारखं वाटतं. छान दिसतीस, कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंट. सुंदर सुंदर हसीना बडी सुंदर सुंदर. आता मी रेडी झालोय आणि निघालोय. आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही 5:30ला निघणार. आता 5:38 झालाय, 8 मिनिट लेट चालतं. तर निघाले, हे गाडी काढतात पार्किंगमधून. आता मी जातो. आता आपण पुढचा ब्लॉग इथून नाशिकला जाणार आहे, पुढचा ब्लॉग असाच कंटिन्यू करू, सोबत राहा. इथून आता 30 किलोमीटर बाकी आहे. थोडं म्हणतं थांबावं. 120 किलोमीटर तर अंतर काढलं काय. कंटाळा बायको माझी. ही काय कंटाळायचं मागे ना बघा, किती पण पाहावा. निघायचं, लेट्स गो. आता जिथे आम्ही एक शूट संपवलं, तुम्ही बघू शकता पाठी खूप सिनरी छान आहे, डोंगर आहेत आणि इथे एक छोटीशी नदी पण आहे. आता इथे दिसत नाहीये पण आहे ती. आम्ही एक शूट केलंय ना रीलचा, तर तुम्हाला दिसेल ती. खूप मस्त सिनर आहे, हवा खूप सुटली आहे, थंडी तर अति आहे आणि आमचे कपडे बघा असे पडले.
आमचे स्वेटर्स अँड ऑल. तरी जराही कटसी न ठेवता माझा नवरा काय उचलायला मागत नाही. गाडीची एखादी गोष्ट असती तर पटकन उचलली असती, पण बायकोची गोष्ट आहे ना, मग कशी उचलली जाईल ना आमच्याकडून. चुप काय बसलाय, भाव देणार नाही आम्हाला. चला मी उचलते आता. ह्याच्यानंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटात आम्ही डायरेक्ट पोहोचू त्र्यंबकेश्वरला. मग तिथून पुढे माझा मोबाईल पाठी घ्या, मला पास काढायचे. आम्ही डायरेक्ट VIP लाईनने जाणार आहे. नाही ते ऑनलाईन निघतं. हां ठीक आहे चालेल, पैसे तुमच्या इथून धरा. ठीक आहे चालेल. मग पास काढणार आम्ही VIP मधून जाणार, कारण की आम्हाला फक्त एकच ठिकाण नाही, आम्हाला खूप सारे ठिकाण एक्सप्लोअर करायचे. त्याच्यामुळे आम्ही VIPनेच जाणार, पटकन जाणार, दर्शन घेणार, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार. सो भेटू आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला. बाय बाय. आज येतेच 2 तास आता देवळात उभं राहायचंय. 2 तास गेलं. 2 तास कुठे, 1 तास गेला. त्याला काढाय 1 तास गेला, 1 तास. 200 रुपये आणि कॅशच लागते इथे. ऑनलाईन पेमेंट अवेलेबल नाही आहे. मी ते एक मंदिर आहे, ते मंदिर कसलं मी सांगते तुम्हाला, तसं मेन्शन करेल. त्या मंदिराच्या इकडे आहे हे ऑनलाईन पास काढायचं. आणि वेबसाईट पण आहे त्यांची, पण आय थिंक सो एका ठराविक कालावधीपर्यंत चालते. जसं स्लॉट बुक होतं मग ती बंद होते वेबसाईट. आम्ही बघितली वेबसाईट, आम्ही वेबसाईटच्या भरोश्यावर आलो, पण स्लॉट फुल झाले म्हणून आम्हाला इथं असं फिरायला लागलं. कंटाळा आला. मी तरी बसलेली, हे तर उभेच होते, पूर्ण टाइम उभे होते. VIP म्हणतात तरी 4 तास, काय फायदा नाही. हां, आणि जनरलला 7 ते 8 तास लागणार. म्हणजे विकेंड आहे ना, आज आम्ही सॅटर्डे संडे आलो, त्याच्यामुळे विकेंडला 7-8 तास लागतील आणि जनरलला 4-5 तास. ठीक आहे, चला आता. खाऊन घेतो आम्ही जरा. भूक लागली बाबा जाम. बाय. नंदिनी है, थोड़ा सुपारी खा रही है, पूरा पैकेट कर ले. कचरा करते. कसं वाटतं ना? सकाळी 10 वाजता आम्ही पोहोचलो नाशिकमध्ये. ठीक आहे, तिथून मग आम्ही VIP पासची लाईनला गेलो. तिथे आम्ही 1 ते 1.5 तास घालवला. ठीक आहे, त्याच्यानंतर वाजले आम्हाला ते तिकीट भेटलं 12ला. लाईन लावली 10:30ला. तिकीट भेटलं 12ला, म्हणजे 3 तास तिथे गेला. तिथून मग आम्ही वापस इथे आलो. आवाज येत नसेल पण करून घ्या. ए लाईट गेली. 200 रुपये भरले तरी यांना लाईट बिल भरता येत नाही. त्याच्यानंतर VIP लाईनीत आलो. तिथे आता ऑलमोस्ट आमचे, त्याच्यानंतर आम्ही थोडा नाश्ता केला कारण की खूप भूक लागलेली. आणि नंतर मग लाईट आली. त्याच्यानंतर इथेच तेवढी चांगली एनर्जी येते, बाकी कुठे येतच नव्हती चांगली एनर्जी. बाकी सगळीकडे भांडणं चालले, सगळे मध्ये मध्ये घुसतायत आणि माझं तोंड नीट घ्या. हां, तर नंतर आम्ही आलो आणि आता गेले किती उशीर, आम्ही नुसतं लाईनीतच आहे. आता किती वाजलेत माहिती आहे? 12:30 ते आता 3:12 झाले. 3:12 2:15 पर्यंत आम्ही लाईनीतच आहे. सगळं पुढचं प्लॅनिंग फिसकटलं आमचं. बघू तरी पण ट्राय करणार, सगळं ट्राय करायला. भेटू आपण थोड्या वेळ. आता जेव्हापासून आतमध्ये आलं ना, खरंच खूप छान वाटतंय. नाही तर इतक्या वेळ ते बाहेर उभं राहून आम्हाला इतकं कंटाळा आला ना, असं रिग्रेट होत होतं की का मी विकेंडला आलो. पण आता छान वाटतंय मला. आता वाटतंय आलोय देवदर्शनाला. बोल किती ही लाईन. एकदा पोचलो. आता फायनली आमचा दर्शन झालेलं आहे आणि थोडं
आता फायनली आमचं दर्शन झालंय. खूप तास आम्ही वेट केलं, त्याच्यानंतर आमचं दर्शन झालंय. खूप चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय. दर्शन तसं जेवढा तास आम्ही वेट केलं तेवढं मिनटं आम्हाला दर्शन पण घेता नाही आलं, पण ठीक आहे, इट्स ओके. तेवढे सेकंड आम्हाला फक्त दर्शन घेता आलं आणि खूप छान वाटलं, मस्त झालं. पण आमचं थोडं प्लॅनिंग फिसकटलं. आम्ही पुढे आता जे जे करायचं होतं ते जरा आता खूपच विस्कळीत झालं. आता ट्राय करू आम्ही की आम्हाला गंगा आरती भेटेल गोदावरीवरती, तर त्यासाठी तर 100% ट्राय करणार, ॲटलिस्ट तेवढं तरी होऊ नये. की आमचे भरपूर प्लॅनिंग होते. एक कालाराम मंदिर होती, पांडव लेणी होती, सीता गुफा होती, यांच्याकडे सगळं जायचं होतं. पंचवटी पूर्ण फिरायची होती, हा प्लॅनिंग होता, पण ते काय झालं नाही. मी सजेस्ट करेल विकेंडला येऊच नका, सुट्टी घ्या एक दिवसाची, पण वीकडेला या. वीकडेला आला ना तर तुमचं हे ज्योतिर्लिंग होईल, सीता गुफा होईल, कालाराम मंदिर होईल, पांडव लेणी होईल आणि अजून ती गोदावरी आरती पण होईल. आणि उलट टाइम भेटला तर तुम्ही सप्तशृंगीला पण जाऊन येऊ शकता. सप्तशृंगीला ती पण जवळच आहे तिथून. सगळं ते ना तिकडचं कालाराम मंदिर, अजून एक सीता गुफा, पंचवटी, ती गोदावरी घाट आणि वणी, हे सगळे ना 5-10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. बाईकने बोलते मी, तर त्याच्यामुळे ते सगळं जवळच आहे. त्याच्यामुळे तुम्ही एका दिवसात हे करून पटापट लवकर इथे येऊन आणि तेही एक्सप्लोअर करू शकता. आम्ही त्याच प्लॅनिंगनं आलो, पण आमचा प्लॅन फसला कारण की विकेंड होता. विकेंडमध्ये आम्हाला काय करता नाही आलं. आणि आम्ही फ्रस्ट्रेट झालो पण, कारण की भाई 6 ऑलमोस्ट 10:30 वाजल्यापासून ते आता 4 वाजलेत, तोपर्यंत आम्ही जास्त काय खाल्लं पण नव्हतं. बघा माझा नवरा काय भेटत नाही मुरमुरे खात बसला, एवढे हालत. प्रसाद सॉरी, ठीक आहे, पण तुम्ही जेवताय प्रसाद थोडा खायचा असतो. तर झालं, ठीक आहे, चांगलं झालं. जाऊ काय नाही, त्यापेक्षा ॲटलिस्ट माझी जी इच्छा होती की आम्ही दोघांनी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करावं, त्यातलं एक तरी ज्योतिर्लिंग झालंय, ती इच्छा पूर्ण झाली माझी. त्याच्यामुळे मला एवढं काय, ठीक आहे, चांगलं. बाय 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 बाय. ओ बहुत अच्छा. वाव. अच्छा, कहाँ से हो आप? हरियाणा से हो. एक मिनट, सॉरी. ओके, ये आप नेशनल लेवल पे करते हो? ओके, इसको कहते क्या है? योगा. अच्छा, बहुत अच्छा कर रहे हो, वेरी गुड. तर कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग? तर ॲक्च्युली हा आमचा पहिला ब्लॉग होता, त्याच्यामुळे काही गोष्टींमध्ये आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झाला, पण तरीसुद्धा काही नाही, आम्ही ॲडजस्ट करून घेऊ. त्याच्यानंतर आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला, आणि खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तर पुढे आपण जाऊया मेन गोष्टीवरती, ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ इतक्या वेळ बघताय. तर ती गोष्ट म्हणजे बजेट आणि टिप्स अँड ट्रिक्स. तर पहिला गोष्ट जी आपण कव्हर करणार आहोत ती आहे बजेट. तर बजेटमध्ये जर सांगायचं राहिलं तर आमचे पेट्रोलला 1,500 गेले. आम्ही जो प्रवास होता तो कोपरखैरणे म्हणजेच नवी मुंबई टू नाशिक केलेला, त्र्यंबकेश्वरपर्यंत.
तर त्याच्यामध्ये आणि येण्याचा पण जायचा याचा दोन्ही खर्च मी इन्क्लूड करून सांगतो पेट्रोलचा, तर तो आहे 1,500. आणि तिकडे जाऊन आम्ही VIP मध्ये दर्शन केलं, कारण की आम्हाला पुढे खूप गोष्टी पण कव्हर करायच्या होत्या. जर जनरल लाईनला गेले असते तर आमचं ते कव्हर झालं नसतं, म्हणून पासेस मध्ये आमचे 400 रुपये गेले, पर पर्सन 200 रुपीज. आणि बाकीचा खर्च जेवणाचा खर्च होता, दिवसभराचा, सकाळ दुपारचा एक खर्च आणि वगैरे तिकडचे जे स्ट्रीट फूड होते ते पण आम्ही थोडे थोडे एक्सप्लोअर केले. तर ते सगळं मिळून ते जेवणाचा खर्च आमचा 1000 पर्यंत झाला. तर असा आमचा टोटल जो खर्च होता तो, जर नॉर्मली आपण जर खर्च करायला गेलो तर टोटल जो खर्च झालाय तो आमचा झाला 3000. तर दोघांचा मिळून 3000 झालाय, म्हणजे पर पर्सन 1500. म्हणजे फक्त 1500 मध्ये तुम्ही नाशिकला जाऊन तिकडे सगळं एक्सप्लोअर करून येऊ शकता. पण 1,500 म्हणजे आमच्या बाईकला 1,500 तेल लागलं. म्हणजे माझी GT 650 आहे. जर तुमची नॉर्मल बाईक असेल, मतलब साधी ॲव्हरेज 60-70 ॲव्हरेज येणारी, तर तुमचं 1000च्या आतमध्येच तेल तुम्ही येऊ शकता. 700-800च्या तेलामध्ये तुम्ही येऊ शकता. तर आमचं जाऊन येऊन 1,500चं मी तेल टाकलं. थोडं म्हणजे आहे तेवढा खर्च. मोठी गाडी असेल तर 1,500 लागेल तुम्हाला, सेम खर्च येईल मग आमच्याकडेच. 1 डे रिटर्नचा आम्ही प्लॅन केलेला. आमचा प्लॅन 1 डे रिटर्नचा होता. आम्ही सकाळी लवकर निघालेलो. सकाळी तरी सुद्धा आम्ही 5:30 वाजता आम्ही घरातून निघालो, डॉट 5:30ला निघालो घरातून. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट इथून त्र्यंबकेश्वरला गेलेलो. तर ऍक्च्युअली आमचा 5-6 प्लेसेस फिरायचा प्लॅनिंग होता, पण ते काही कारणास्तव नाही झालं. ते का नाही झालं ते पण तुम्हाला सांगणार आहे, हे याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिला आम्ही गेलेलो त्र्यंबकेश्वरला. 5:30ला निघालो. तिकडे आम्ही 10 वाजता पोहोचलो, 10 वाजता पोहोचलो. 10 वाजता पोहोचायच्या आधी पण आम्ही रस्त्यात एक छोटासा थांबून आम्ही थोडासा तिकडे शूट केलेला, रीलचा शूट. त्या रीलची लिंक पण आम्ही माझ्याकडे टाकेन. नाही खाली descriptionला डिस्क्रिप्शनला आम्ही मेन्शन करू. तो link इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता. हा, आणि नक्की आम्हाला इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तिकडे आमचं नेहानभूषण 3099 करूनच आयडी आहे, तर तिकडे नक्की आम्हाला फॉलो करा. तर ते डिस्क्रिप्शनला टाकू. आणि सीन असं झाला, तिकडे थोडंसं आम्हाला रील बनवण्यात थोडासा वेळ गेला, नाही तर आम्ही लवकरच पोहोचणार होतो. 9:30 पर्यंत अप्रॉक्सिमेटली पोहोचलो असतो आम्ही, ठीक आहे. पण पोहोचलो आम्ही 10:30ला पोहोचलो. 10:30ला जसं पोहोचलो तसं आम्हाला माहिती होतं आम्ही जनरल लाईनला नाही जाणार, कारण की जनरल लाईनला जर तुम्ही गेलात तर तुमचे दिवसाचे नाही म्हटलं तरी 7 ते 8 तास जाणार. आणि आमची पहिली चूक ही झाली की आम्ही विकेंडला गेलो. विकेंडला भयान गर्दी, एवढी गर्दी की तुफान गर्दी. त्याच्यामुळे आमचं ते चुकलं. तर विकेंडला तुम्ही जाऊ नका. जर झालं तर 1 दिवसाची सुट्टी करा आणि वीकडेला जा, कारण की तुमचा टायमिंग वाचेल. तुम्हाला भरपूर गोष्टी पुढे म्हणजे एकाच दिवशी भरपूर गोष्टी एक्सप्लोर करता येईल. तर आम्ही विकेंडला गेलेलो म्हणून गर्दी तर होतीच, त्याचं म्हणून आम्ही डायरेक्ट VIP पासला गेलो. तर VIP पाससाठी 3 ठिकाणी VIP पासच्या म्हणजे काउंटर्स आहेत. ते मंदिराजवळ नाही, मंदिरापासून थोडं अंतरावरती आहे. तर आम्ही त्या गेलो. आम्ही आय थिंक सो तिकडे एक मंदिर आहे, ते मंदिरचं नाव आहे ना, मी ब्लॉग मध्ये मेन्शन करेल. तिथं पण मला लक्षात नाही राहिला, इथं पण नाही लक्षात राहते, पण मी खाली डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये लिहिल की हे मंदिर आहे म्हणून. तर त्या मंदिराच्या इकडे जवळ आसपास आहे ते काउंटर. त्या पासेस मध्ये तिकडेही लाईन होती आम्हाला. तिकडे आम्ही लाईन मध्ये 1.5 तास उभं राहिलो, कारण की का तर विकेंड. तर विकेंड मध्ये उभं राहिलो. जर वीकडे असेल ना तर ऍटलिस्ट तुमचं मॅक्सिमम पाऊण तास ते 1 तासात याच्यामध्ये तुमची हे होईल, पासेस निघून जातील तुमचे. ऍक्च्युअली कसं आहे, त्याची एक ऑफिशियल वेबसाईट पण आहे की ज्याच्यावर तुम्ही ऑनलाईनच पासेस तुम्ही तुमचे रजिस्टर करू शकता. ती पण वेबसाईट मी देईल डिस्क्रिप्शन मध्ये. फुल झालेले. हा, तुम्ही जर जाताय ना तर त्याच्या 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी सुद्धा तुम्ही बुक करू शकता. तुम्ही एकदा स्लॉट बुक केला ना तर सकाळचे 6 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही, तुमचा टायमिंगचा टेन्शन नाही राहणार. त्या दिवसात तुम्ही कधी जाऊन येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही जर मी सजेस्ट करेल, जर जायचं असेल ना तर जसं प्री प्लॅन करताय. आमची चूक झाली की आम्ही आधी बुक नाही केलं. तर जर तुम्ही जात असाल तर तुम्ही प्लीज आधी बुक कराल, म्हणजे तुमचा तो टायमिंग वाचेल. म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 1 ते 1.5 तास 1 तास वाचतोय. आम्ही गेलो म्हणून आम्हाला 1.5 तास लागला. तर तिकडून आम्ही लाईनीत उभं राहिलो, तिकडे 1.5 तास गेला आमचा. तिकडून आम्ही पासेस घेतले आणि लगेच 1.5 तास ऑलरेडी आम्ही एक्झॉस्ट झालेलो, पूर्ण हे झालेलं आम्हाला. नंतर आम्ही जेवलो. जेवल्यानंतर परत लाईनीत थांबलो. तर जेवढी पास काढायला लाईन होती त्याच्याविषयी डबल लाईन, टेबल लाईन इकडे होती. VIP लाईन, टेबल लाईन VIP, तिथे 2 तास गेले. 2 ते 2.5 तास गेले कम्प्लीट. VIP लाईनला 2 ते 2.5 तास आरामात गेले. 2.5-3 पण पकडा, कारण की रस्त्यावरची लाईन वेगळी आणि पास काढायसाठी 3 लाईनी होत्या. मग त्या 3 लाईनी एक साथच एका लाईनीत होती. VIP ची मंदिरात जाणारी लाईन एकच होती.
जेव्हा ती तीन लाईनीसाठी माणसं गेलीत ना पास काढाय, ती सर्व येत आहेत एकाच लाईनीमध्ये. हे असा विषय आहे. त्यामुळे तो झाला, आत गेलो, दर्शन घेतलं व्यवस्थित, बाहेर थांबलो, थोडा वेळ बसलो इकडे तिकडं, नंतर बाहेर आलो. पुढे काय मग हो. केलं नाही, मग म्हणजे निघून अराउंड आम्ही 12ला जरी आमचं तिकीट भेटलं असेल आम्हाला, आम्हाला 4 तरी वाजले. हा 1 वाजता आम्ही लाईनीत लागलो. एक 1 वाजता लागलो. लागलो की 1 तास मॅक्सिमम. कारण की हा ही पण गोष्ट मला टिप्स अँड ट्रिक्स मध्ये अवेलेबल करावीशी वाटेल की सीन कसा असतो. आता पुरुषांचं काय, ते वॉशरूमला कुठेही जाऊ शकतात. लेडीजसाठी मी सांगते की मंदिराच्या जवळच बसताना की तिकडचं वॉशरूम वापरा, स्वच्छ आहे वॉशरूम तिकडचं. म्हणजे एवढंही स्वच्छ नाही पण एवढंही घाणेरडं नाही की तुम्ही जाऊ शकत नाही. तर मला माहितीये, कारण की मी बाहेर कधी गेली ना, मी वॉशरूमला बाहेर जातच नाही. कारण की मला काय माहिती, मला त्रासच होतो. मला ते मेंटलीच मला ते सहनच होत नाही. मला जाऊच वाटत नाही. म्हणून मी कंट्रोल करते दिवसभर, पण आता मी पूर्ण एवढा टाइम तर कंट्रोल नाही करू शकत. म्हणून मला त्या दिवशी सहन नाही झालं. म्हणून मी बस स्टॉपच्या तिकडे आहे त्र्यंबकेश्वर बस स्थानक म्हणून मंदिराच्या खूप जवळ आहे. अगदी चालत तुम्ही 2-3 मिनिटं तुम्ही बस स्टॉपला पोहोचा. तर तिकडचं टॉयलेट वापरा. मुलींसाठी आहे खास आहे, कारण की पुरुष कुठेही करू शकतात, स्त्रियांसाठी आहे हे. तर मग तुम्ही तिकडे वॉशरूमला जावा. तर हे एक टिप्स होती तुमच्यासाठी. तर आणि टायमिंगचं सांगायचं झालं तर 1 ते 4 आम्ही पूर्ण लाईनीतच होतो. हे वीकेंड होतं म्हणून झालं. जर तर मी वीकडेला गेला असाल तर तुमचा हाच टायमिंग 1 ते 1.5 तासात 1 ते 1.5 तासात तुमचं पूर्ण दर्शन होईल आणि तुम्ही बाहेर याल. मग हा खूप मोठा टायमिंग तुम्ही वाचू शकता. आता हा आमचा खूप मोठा टायमिंग वाया गेला. त्याच्यामुळे आमचं पुढचं जे आम्ही ठरवलेलं एक्सप्लोर करायचं ते झालं नाही. तर ह्याच्यानंतर जर तुम्हाला 4:30-5 वाजले आम्हाला बाहेर यायला. बाहेर आलो 5:30च्या आसपास बाहेर आलो. तिथून मी डायरेक्ट गेलो गोदाघाटला. गोदाघाटला गोदावरी आरतीसाठी. घाटला. ती पण आरती 6:30ला चालू होती. हा आम्ही 6 वाजताच पोहोचलो. हा. आरतीचं जर एक मिनिट, आरतीचं जर सांगायचं झालं ना, तर ऍक्च्युली विंटर मध्ये फक्त आरती 6:30ला सुरू होते. कारण की विंटर मध्ये रात्र लवकर होते, म्हणून विंटर मध्ये 6:30ला होते. नॉर्मल सीझनला आय थिंक सो गेलात तर तुमची ती आरती 7 वाजता असते. नशीब मी त्यावेळेस गुगल केला आणि बघितलं की आरतीचं टायमिंग काय व्हेरीफाय करण्यासाठी. तर आरती तिथे मेन्शन पण गेलेलं की 6:30ला सुरू झाली. बरोबर आरती 6:30ला सुरू झाली. त्याच्यामुळे ते झालं. मग तिथून आरती 6:30 म्हणजे 6:30ला चालू केली त्यांनी. 7 वाजता आरती चालू झाली, मेन आरती त्याची. हा. ती 6:30 1 तास टोटल आरतीला गेला. 1 तासाची आरती असते. 6:30 ते 7:30 आरती होती. पण ती काय ती आय थिंक सो तिकडे काही व्हीआयपी लोक येतात. व्हीआयपी म्हणा की ज्यांना स्वतःहून आरती करायची असते गोदावरीची. आणि ते आय थिंक सो त्याचा पण काहीतरी खर्च असेल त्याचा, की आम्हाला आरती करायची असं. ते एक ऑर्गनायझेशन टाईपच आहे तिथे, की ते लोक ऑर्गनाईज करतात हे सगळे आरती वगैरे. त्यांचे एक ऑफिशियल पेज पण आहे इंस्टाग्रामवरती गोदावरी घाट आरतीचं. तर ते त्यातलेच म्हणजे आपल्यासारख्या कॉमन लोकांनी जर असं काहीतरी अर्ज केलं असेल की आम्हाला करायचे आरती वगैरे, तर त्या लोकांची आरती म्हणजे आरती नाही, त्या लोकांची पूजा होते स्टार्टिंगला. तर ते अर्धा तास चालते. त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर गोदावरी आरती प्रॉपर सुरू होते. आणि जेव्हा गोदावरी आरतीची संपते ना, तेव्हाच बाजूला एक महालक्ष्मी देवीचं एक टेम्पल आहे तिकडे. तर तिकडेही आरती सुरू होते. म्हणजे लोक काय करतात, इकडची आरती संपली की तिथूनच घाटाच्या साईडूनच त्या दुसऱ्या आरतीत जातात. तर मग तुम्हाला 1-2 आरत्या भेटतात आणि देवाचं दर्शन पण भेटतं. तर आणि अजून एक सांगायची गोष्ट असं, आम्ही फक्त त्र्यंबकेश्वर आणि गोदा आरती घाटच हे 2च गोष्टी आम्ही कव्हर केल्या, कारण की आम्हाला टाइम नाही भेटला. पण तुम्ही आता एवढा तुम्हाला दिवसभरचा टाइम भेटतो, तर तिकडे आसपासच आहे ना एक मुक्तिधाम मंदिर म्हणून आहे. गोदा घाटच्या आसपासच ही जी सांगते मी तुम्हाला ते आसपासच आहे. मुक्तिधाम मंदिर, अजून श्री कालाराम मंदिर आणि सीता गुफा, या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही विजिट करायला हव्यात. कारण की तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला लवकर गेलात ना, तुम्हाला खरंच खूप टाइम भेटेल. मग तुम्ही ह्या गोष्टी करा. कारण की आमचा प्लॅन फसला, पण तुमचा फसू देऊ नका. तुम्ही या सगळ्या गोष्टी आजूबाजूलाच आहे त्या घाटाच्या, तर तिकडे एक्सप्लोर करा. आणि तरी सुद्धा तुमचा जर टाइम उडत असेल तर तुम्ही इथे पण जाऊ शकता, सप्तशृंगी वनीला. कारण की तिकडूनच ते 5 मिनिटावरतीच आहे, बाईकने 5 मिनिटावरतीच आहे ते मंदिर. पण 12च्या आसपास जर तुमचं दर्शन झालं त्र्यंबकेश्वरचं, तर तुम्ही बाकीच्या सगळ्या 5 ठिकाणं आरामात घेऊ शकता. आम्ही तेच प्लॅन केलं. 12-1 पर्यंत आमचं होऊन जाईल बोललो. आमचं दर्शन आम्ही बाहेर निघलो 4-4:30ला. 4:30ला बाहेर निघून इकडं जाऊन खूप वेळ झाला. पण आम्हाला कोपऱ्यात घेतलं वापस पण यायचं होतं. मला घरी पण रिटर्न यायचं. त्याच्या पण आम्हाला मग 1 वाजला रात्री यासाठी. हो, कारण की आम्ही तिकडे किती 7 वाजता 7:30ला आरती संपली.
त्याच्यानंतर आम्ही थोडंसं तिकडचं स्ट्रीट फूड वगैरे ट्राय केलं. खरंच खूप छान आहे तिकडचं स्ट्रीट फूड. मी ब्लॉग मध्ये कव्हर नाही केलं, पण मी सांगेल तिकडे एक ना बॉबी आणि ते बटाट्याचं काहीतरी भेटतं. आता नाव नाही मला माहिती, पण ते पण खूप छान आहे. 20 रुपयाची ती प्लेट होती, ते पण खूप टेस्टी होतं. आणि एक कॉर्नफ्लेक्स असतात आपले तळलेले, डोंबिवलीकरांना माहिती असेल, वडापाव सोबत भेटतात. आमच्या डोंबिवलीतच फक्त ते वडापाव सोबत ते कॉर्नफ्लेक्स भेटतात तळलेले. त्यामुळे मोठी बारा. सुरू झाले, जायला सुरू झाले. हे नवी मुंबईवाले ना असेच असतात. तर त्याची एक भेळ असते, तर तीही छान लागते, तर तुम्ही ती ट्राय करा. आणि हा, अजून एक मोठी टिप द्यायची झालं तर कॅश कॅरी करा. कारण की त्र्यंबकेश्वरला ना सगळीकडे कॅशच चालते. पाससाठी कंपल्सरी कॅशच लागते. आणि हा, त्याची पासेससाठीची पण एक टिप देते तुम्हाला. जर आता आम्ही दोघंच गेलेलो म्हणून ते कॉर्डिनेशन बसलं नाही, पण तुम्ही जर 3-4 जण जात असाल ना, तर काय करा माहितीये का, काही जणांना ना त्यावाल्या लाईन मध्ये उभं करा, जी देवळात जायच्या आत. सॅटर्डेला गेला तरच, हा, सॅटर्डे गेला तरच. बाकी ठिकाणी काय वीकडेला गेलं तर ही ट्रिप आजमावू नका. कारण की वीकडेला पण आजमावा ना, थोड्या वेळ बाहेर थांबा. बोला की आमचे लोक येत आहेत, त्यामुळे आम्ही कॉर्नरला थांबतो. तिकडचे सेक्युरिटी असतात, त्यांना सांगू शकतात ते. पण पास काढायला माणूस मतलब व्यक्ती समोर पाहिजे, कारण की बायोमेट्रिक आहे ते. समोर असेल तरच पास भेटतो, असं भेटत नाही. हा, मग एक जणाला इकडे थांबू काय शकतो. गरज नाही. आता समज जो लाईनीत थांबलाय, हा, बरोबर. तो पण परत जाऊन त्या लाईनीत थांबणार. हा, त्यामुळे एक साथ जावं सर्वांनी. 5च्या लाईनीत सगळ्यांनी थांबा, आणि इकडे व्हीआयपी लाईनीत पण सर्वांनी थांबा. हम्म. जर तू जातोय, मी जातोय, तिथं जाऊन त्याला परत थांबायचं आहे. हा हा. थांबलायचं 1 तास, परत आणखी हा थांबला 1 तास. काय गरज चालू आहे? बरोबर, स्मार्ट. नवरा स्मार्ट. ठीक आहे, तर मग हा तसं करा. हा, बायोमेट्रिक साठी सगळे लोक लागतात तिकडे, कारण की ते फेस स्कॅन करतात. आणि बायोमेट्रिक नीट जपून ठेवा नंतर पासेस. कारण की एंट्री करताना ते स्कॅन म्हणजे चेक करतात ते. ठीक आहे. बाकी आतमध्ये खूप जण, एकदा करेक्टली असं आतमध्ये गेलं ना की मग बसायला थोडीशी जागा आहे. पण बाहेर आम्ही खूप लाईन मध्ये होतो, म्हणून आम्हाला बसायला जागा नाही भेटली. मग आम्ही खूप थकलो. आणि जनरल लाईनला तर आय थिंक सो जागाच नाही बसायला. जनरल लाईन म्हणजे एकदमच अशी बिलो पॉवर्टी लाईन खूप असं मोठी करून ठेवली. खूप तिकडे तर ह्याला पण वेळ लागतो. बस एवढंच होतं. ही टिप्स अँड ट्रिक्स आणि बजेट. तर पर पर्सन 1,500 मध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता नाशिकला. आरामात. एकदम आरामात. पण तर 1000 रुपये पण जाऊ शकता, असं काय नाही. हा, जर नॉर्मल बाईक असेल ना तर 1000 जाऊ शकता. 1000 पण जाऊ. हा, आणि कारने आणि असं जास्त सीसीच्या बाईक्स असतील तर तुम्ही 1,500 जाऊ शकता. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कमेंट करा. हा, आणि थँक्यू सो मच. खूप प्रेम दाखवा या व्हिडिओवरती. आमचा पहिला ब्लॉग आहे. बस एवढंच. भेटू दुसऱ्या ब्लॉगला. बाय बाय.